आता बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। राज्यात किनारपट्टी वगळता पुढील 3 दिवस हलक्या सरींची शक्यता। पुढील 5 दिवस तापमान 1 ते 2 सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता। मुंबईत दुकानावर मराठी पाटी नसेल तर 1 मे पासून दुप्पट दंड। प्रकाशित फलकाचा परवानाही रद्द केला जाणार असल्याचं पालिका आयुक्तांचे निर्देश। गोखले ब्रिज आणि सिडी बर्फीवाला ब्रिजला जोडण्यासाठी आयआयटी मुंबईचा अहवाल पालिकेकडे सादर। गोखले पूल जोडणीचं काम 2 महिन्यात पूर्ण होणार। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 27% पाणीसाठा शिल्लक। जून अखेरपर्यंतच पाणीसाठा शिल्लक। मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन। तुरीचे दर 12,000 रुपये प्रति क्विंटलवर। तुरीच्या दरात एप्रिलमध्ये 2,000 रुपयांची वाढ। जून जुलैमध्ये तुरडाईच्या दरात वाढ होण्याची शक्यता। तर उल्हासनगरात गॅरेज मालकाला मारहाण करून रिक्षा चोरीला। हिललाईन पोलिसांनी एकाला केली अटक। एक तलवारही जप्त। मुंबई महानगरपालिकेकडून पावसाळी पूर्व काम करण्याची तयारी। धोकादायक झाडाच्या फांद्या छाटणीचं काम पालिकेकडून सुरू। मुंबईतील 27 उड्डाणपुलांची पुन्हा तपासणी होणार। आयआयटी ऐवजी व्हीजेआयटी मार्फत तपासणी केली जाणार। पुलांची आवश्यक ती दुरुस्तीही केली जाणार। राज्यातील 500 खासगी कॉलेजमध्ये यंदा फी वाढ नाही। मेडिकल इंजिनिअरिंग, MBA, फार्मसी या अभ्यासक्रमांचा समावेश।